बाबा पाऊसच पाडतोय, कांदा आणि लाल चटणी आणि हिरव्या चटणीचा. या सर्वांनी वडापाव खायला. तर मला वाटतं 14 दुने 28 म्हणजे 280 रुपयाचे वडापाव आपल्याला जवळजवळ 140 रुपयाला पडलेत. काय वर्षा? म्हणजे हा प्रत्येकी एक वडापाव मंडई हा 10 रुपयाला पडलाय. आपण जो घरी वडापाव केलाय हा वडापाव 10 रुपयाला पडलेला आहे. नमस्कार मंडळी, तर सर्वांना 31च्या खूप खूप शुभेच्छा. काय वर्षा? सर्वांना 31च्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज मंगळवार आहे, तर आमच्या घरामध्ये काही नॉनव्हेज बनणार नाही, तर आम्हाला वडापाव खायचे होते. तर वडापाव एक सिंगल वडापाव 20 रुपये आहे. तर आमच्या घरामध्ये 4 जण, तर 8 वडापाव खायला 160 रुपये. तर मंडळी बघा, आज आम्ही मस्त की वडापाव घरगुती वडापाव बनवणार आहे. तर वर्षात मस्त की फोडणी देणार आहे, ज्याच्यामध्ये तेलामध्ये टाकले मोहरी आणि जिरा. तर जिरा आणि मोहरी तर बघा मंडळी तेलामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपण टाकतोय आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. तर मंडळी पुरी पेस्ट नाहीये, तर आपण हे आलं लसूण थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं, कारण की आपल्याला हा मसाला जो आहे तो वडापावसाठी वापरायचा आहे. बरोबर ना वर्षा? आणि ह्याच मसाल्याच्यासाठी आपण घेतले आहेत बरोबर 1 किलो बटाटे. तर बघा मंडळी, मस्त 1 किलो बटाटे मस्त कसे उकळून निघतात, तुम्ही वाफेवरनं बघू शकता. तर मंडळी बघा, अशा पद्धतीने आपले बटाटे उकळून झालेले आहेत आणि वर्षाने सर्व बटाट्यांना असे क्लीन मस्त की छान असं क्लीन केलेलं आहे. तर आता झटपट आपण हा जो काही ठेसा बनवलेला आहे, ठेसा म्हणजे तेच आलं लसूणची पेस्ट वर्षाच्या भाषेत थोडक्यात. तर मंडळी मस्त की आपण त्याला मॅश करून घेऊया. तर बघा मंडळी, मस्त की छानपैकी असं बटाटा मॅश करून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये वर्ष टाकते मीठ आणि त्याच्यानंतर टाकणार आहे वर्षा ह्याच्यामध्ये हळद. ती बघा हळद टाकले आणि आता जो आपण जी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ही सर्व पेस्ट आपण त्या वड्यामध्ये टाकणार. माझ्यामध्ये सर्व टाकली पाहिजे, कारण की जर वडा तर तिखट झाला तर खूप छान लागेल. आणि मंडळी ही बघा मस्त की कोथिंबीर बघून मला तोंडाची वाटते जी मजा येणार थोडी लटपटली. त्या वर्षा आणि मस्त सुगंध सुटला आयुष. हा अरे वा, जबरदस्त. हा वासाने असंच वाटतं असंच. चला मंडळी, आता आपण याचे मस्त की वड्याच्या साईजमध्ये याचे गोळे काढूया. तर बघा, अशा पद्धतीमध्ये वडे बनवायची क्रिया आपली सुरुवात झालेली आहे. तर वर्षाने आतापर्यंत इथं मस्त की वडे बनवले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा 11वा आणि बाकीतून मटेरियल बाकी आहे. मस्तपैकी 1 किलो बटाट्यामध्ये मला वाटतं 18 वडे होतात वर्ष, बरोबर ना? तर बघा म्हणजे तुम्हाला काय परवडते ते मस्त छानपैकी असं 1 किलोमध्ये 18 ते 20 वडे होतील. हे वड्यांची साईज खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता वड्यांची साईज मोठी आहे. तर चला जास्त उशीर करूया. माणसं मोठे आहेत ना, वडे मोठे. हा काय माणसं मोठे आहेत मग वडे मोठे. जबरदस्त. म्हणजे बाकी एकदम सुपरफास्ट आहे. काय वर्षा? तर म्हणजे बघा मस्त की 14 वडे झाले होते आणि त्या 14 वड्यांच्या मध्ये तुम्हाला हिसाब सांगतो. हे बघा, हे तेलामध्ये जो 3 वडे आहेत, इथे भारे 3 वडे आहेत, एक वडा छोटा आहे. आणि हे बघा म्हणजे बाकीचे वडे इथे. तर वड्यांची साईज बघू शकता तुम्ही, वड्यांची साईज आपली मोठी आहे. काय वर्षा? आणि म्हणजे मग 1 किलो आपण बटाटे वर्षा आपण घेतलेले, बरोबर ना? ते वडे बघून ना माझ्या तोंडाची जीभ बनण्यासारखी ती लप 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 करते. म्हणजे असं वाटतं कधी खायला भेटते असं मला झालेलं आहे. तर म्हणजे बघा एक छोटंसं कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला, एक मी सांगतो. तर जवळपास हे 30 रुपये बेसन आहे, 30 रुपये बेसन आहे, 45 रुपये किलो बटाटे आहेत आणि 36 रुपये आपल्याला 2 लाद्यांचे पाव लागलेत. तर 10 रुपये आपण मिरची आलं लसूणला देऊया, 10 ते 15 रुपये. आणि 20 रुपये मी बोलतो जवळजवळ गॅस आणि तेलाला देऊया. काय वर्षा? तर मला वाटतं 14 दुने 28 म्हणजे 280 रुपयाचे वडापाव आपल्याला जवळजवळ 140 रुपयाला पडलेत. काय वर्षा? म्हणजे हा प्रत्येकी एक वडापाव मंडई हा 10 रुपयाला पडला आहे. आपण जो घरी वडापाव केला आहे हा वडापाव 10 रुपयाला पडलेला आहे. तर बघा मंडई, घरी करा, घरी खा मस्तपैकी. आता वडा जेव्हा आपण पावामध्ये सोडू ना, किंवा पावामध्ये चटणी बिटणी लावू, आयुषची तर चटणीची तयारी चाललेली आहे. हा बघा कांदा बिंदा कापतोय आयुष. काय आयुष? आयुष अशा कामामध्ये फास्ट असतो. काय आयुष? तर बघा इथं चटणी बिटणी तयारी झालेली आहे. तर आता मस्त की वर्षाचे हे 2 तोडे आहेत, ते जर तळायचे आहेत तेवढे तळले की आपण लगेच वडापाव खायला बसू. चला आता म्हणते अशा प्रकारे आपले सगळे वडे आपल्याला रेडी झालेले आहेत. परीने इथं वडापाव खायला सुरुवात पण केलेली आहे. परी कसा आहे वडापाव? खायचा अजून? तर घे, वडापाव गरम आहे मंडळी. तर मस्त कांदा बिंदा कापला, सॉस पण आहे, वडे काढलेले आहेत आणि वर्षांनी ॲडिशनल याच्यामध्ये काम केलं आहे की मेथीची भजी केलेली आहे मस्त खूप छान अशी. ते बघा 2 लाद्या पाव इकडे आहेत. तर वर्षाने मस्त की हिला हिरवी चटणी लावलेली आहे, लाल चटणी लावलेली आहे. वर्षा दाखव. लाल चटणी आणि कांदा पण आहे. आणि वड्याची साईज तुम्ही पावानुसार बघून घ्या की वडा केवढा आहे. वर्षा दाखव पाव केवढा तो. तर हा बघा मंडळी, हा एवढा वडापाव आहे. तर खूप छान. वर्षा बघा, आता तुम्हीच खावा. भाजीचं 1 नंबर झाले, कारण की आपण जर आलं लसूण आणि चटणी त्याचाच खेळ असतो. हा 1 नंबर आहे. बघा आयुष तर इथं बाबा पाऊसच पाडतोय, कांदा आणि लाल चटणी आणि हिरव्या चटणीचा. आणि हा बघा वडा घेतला आयुषने. वडाच भाई सुरुवात.
तर चला मंडळी उशीर नको करूया बघा. इथं सुरुवात झाली. मी एकटाच फक्त कॅमेरा घेऊन फिरतोय. तर मी आता सुरुवात करतो. तर या मंडळी वडापाव खायला.